नमस्कार, मी डॉक्टर अक्षय मंगिरे, श्री साई हॉस्पिटल जिंतूर. माझ्याकडे 21 तारखेला लक्ष्मी वाणी वयोवृद्ध 62 वर्ष महिला ह्या इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये आल्या होत्या. त्यांना पोटामध्ये प्रचंड वेदना होत होत्या, हिरव्या कलरची उलटी होत होती आणि पोट फुगले होते. तर पोट फुगल्यामुळे आणि हिरव्या कलरची उलटी होत असल्यामुळे त्यांना आतड्याद्वारे गॅस व संडास बाहेर पडत नव्हते. या आजाराला आपण स्मॉल बॉवेल ऑब्स्ट्रक्शन म्हणतो. तर आपण त्यांचं एक्स-रे आणि X-ray. Dilated bowel loops. सोनोग्राफी केल्यानंतर असं निदर्शनास आले की त्यांच्या आतड्याची मुवमेंट व्यवस्थित होत नाही व आतडे एकमेकांना चिपकलेले आहे. तर आपण त्यांना नाकाद्वारे नळी टाकली व लघवीद्वारा नळी टाकल्यानंतर 2 दिवस त्यांना तोंडावाटे काही सुद्धा दिले नव्हते आणि आपण इथे त्यांची 5 दिवस ट्रीटमेंट केली व आता पेशंट पूर्णपणे बरा झालेला आहे. पेशंटला संडास होत आहे, उलटीचा त्रास कमी झाला, पोटाचं जे फुगवटा होता तो पण कमी झाला आणि पेशंट पूर्ण शोभा नगरामध्ये ते माझ्या आईला माझ्या खूप संडास आहे, आईला होत नव्हती. तर आईला जिंतूरमध्ये आल्या 2 दवाखान्यातून आईनं वापस केलं हॉस्पिटलमधून. मग सर भेटले आम्हाला, एक जणांनी सांगितलं रवी घनसावत, ते भाऊ आले, मला देवासारखे धावून आले. मला म्हणले चला तुम्ही, मी सर तुम्हाला सांगतो म्हणले, कुठं न्यायचं कुठं नाही म्हणले. सर चांगले आहेत म्हणले, सरकडे तुम्ही एकदा जाऊन तर बघा म्हणले. मी परभणीला जाऊ लागले. मी म्हणले इथं किती बी ठेवलं तर जिंतूरून परभणीला पाठवतेच म्हणलं. पण म्हणले नाही म्हणले, तसं करू नका म्हणले, तुमच्या आईला घेऊन माझ्या रिक्षावर चला म्हणले, मी नाही म्हणले तुम्हाला मागे म्हणले. मग आम्ही 10-11 वाजता इथं आलो. सरनं बघितलं, सर म्हणले घाबरू नका म्हणले. पहिला शब्द सरनं त्याला घाबरू नका म्हणून मी हे ना म्हणले, मी करतो ट्रीटमेंट म्हणले, जे होईल ते म्हणले. मग सरनी नळी टाकली नाकाला तोंडाला, नळी लावली. ती सरनं खूप आजार आईचा कमी केला. आमच्या आई बापापासून आम्हाला सरनं लय वाचून घेतलं नाही तर आम्ही असं सांगितलं समजलं होतं आमची आई वाचत नाही म्हणून. माझे भाऊ पुण्याला राहत होते, मीच एकटी होती आई बरोबर, मी माझा मुलगा होतो, 2 जण. सरनं आम्हाला अजिबात घाबरू दिलं नाही. देवासारखे सर धावून आले